हाय नमस्कार भावा बहिणींनो, झालं का तुमचं जेवण? तर मला तुम्हाला एक महत्त्वाचं बोलायचं आहे. आजचा हेडवतो तुम्ही बघितलाच असेल. गेली होती मी, बोलली म्हणजे जाऊन नुसतं बसली तर वर तर मोबाईल काढून चालू केला ती केला आणि आली म्हणली पोराला सोडून आली म्हणली मला. मग काय पुण्याला गेलती का मुंबईला गेलत्या पोराला सोडायला? 2 तास बसली मी तिच्या दारात. 2 तास. किती? 2 तास बसली दारात आणि कुशाल गेली ते आलीच नाही बिचारी. मी तर हाणायला गेली नव्हती, विचारायलाच गेली होती. हाणायला आली नव्हती मी. आली म्हणली पोराला सोडून. मग मुंबईला गेलते का दिल्लीला गेलते सोडायला? 2 तास बसली. आम्ही काय एवढं तर आम्हाला काय कामधंदा आहे का काय? उठायचं आणि सुटायचं आणि तुझ्या दारात येऊन बसायचं. का म्हणून यायचं ना? का म्हणून गेली ती? का गेली? यायचं ना. आता नाव घेऊन बोलती मी, आणि तुम्हीच म्हणला होता की नाव घेऊन बोलायचं. आता घेते मी नाव. जा, काय करायचं ते करा, बिंदास करा, काय करायचं ते करा. घेते आता. राधाबाई गेली पोराला सोडायला 2 तास तिकडंच, आणि आम्ही गेलो दारात. आणि कुशाल गेली तिकडं. 2 तास बसली दारात आणि यायचा तपास नाही. काय म्हणावं काय या बायाला? काय म्हणावं तरी नेमकं? बघितलं ना आजचा हेडो? याच्यात माझं काय चुकलं? तुम्ही मला सांगा, याच्यात माझं काय चुकलं? म्हणजे मला बोलायचं, मी भटीवर असताना बोलायचं, चालू करायचं बोलायला. बानो ग बस की, बोलते मी. भटीवर होती तेव्हा लय चुरू तोंड चलत होती. मग आता विचारायला आली तर मी हाणायला आली नव्हती. मी. आली म्हणली पोराला सोडून. एवढा उशीर लागतोय बाई सोडायला? आगे गुन्हा पण नुसतंच बोलायचा टाळा. माझ्या घरातलं प्रॉब्लेम मी बोलणार ना. मला दुःख लागतंय म्हणून मी बोलणार ना. ह्यांचा बोलायचा काही संबंध नव्हता. जा आता नाव घेऊन बोलणार आहे मी. काय करायचं ते कर. नाव घेऊन बोलते आता. माणसाला काय कामधंदा आहेत का नाहीत का? तुमच्यासारखं रिकामं नाही आम्ही. आम्हाला पण कामधंदा आहेत, लेकरं आहेत, सोडायचंय, करावं लागतंय आम्हाला पण. आम्हाला नाही वे, सगळ्यालाच काम आहे, ती सगळ्यालाच हे आहे ना. तुमच्यासारखं तर नाही. राधाबाई लय झोंबत होतं ना, असं बोल, नाव घेऊन बोल. मग बोलते आता नाव घेऊनच. बघू काय करायचं ते कर. जा, काय करायचं ते कर. नाव घेऊन बोलले आता. जे मला कोणी बोलेल ना त्याचं मी नाव घेऊन बोलणार आहे आता. तुम्हीच म्हणता नाव घेऊन बोल, मग आता नाव घेऊन तर बोलते मी. मग आलती ना विचारायला, मग विचारायचं समोर, काय बाई तुला दुःख आहे घरामध्ये, मला देताय का आणून तुम्ही? घरामध्ये देताय का आणून मला? काय बघताय माझं? काय बघताय तुम्ही? नुसतं बोल ना, टाळा बोलायचं. आणि ती पण मला भिवून गेली का काय? मग भिवूनच गेली असल. आलती नाही विचारायला, कारण ज्याच्या अंगी गुन्हा नसतो ना तो माणूस येतो. मग माझ्या अंगी गुन्हा नव्हता राधाबाई, म्हणून मी आली दारात. आणि दारात आली तर कुशाला पोराला सोडायला म्हणून चालली आणि गेली, ते आलीच नाही. खरंच लय अवघड परिस्थिती आहे देवा. अशा म्हणतात ना, अशी भाऊजाई कुणालाच भेटू नये. नशिबाने आम्हाला भेटली या. देवाला नवस करू. पण बोलण्याचा ठेपा तर बघितला का? ह्याच्यात माझी काही चुकी नव्हती. मी बोलत होती ना, माझ्या घरच्यांना मी बोलत होती. कारण ज्या गोष्टी घरच्यांनी केल्या त्यांना मी बोलणारच. बरोबर आहे का नाही? ज्या घरच्यांनी मला त्रास दिला मी त्यांच्याबद्दल बोलते, तर ह्यांना झोंबलं
मग आता झुंबलं तर मी काय करू? पण मी तुमच्याबद्दल तुमच्यामध्ये तोंड घालते का? नाही घालत ना. मग माझं मी बघते तर तुम्हाला बोलण्याचा अधिकार कुणी दिला? हा, लक्ष देते असलं लक्ष असतंय वे? लोकांचं पान उतारा करायचा लक्ष आहे काय? घरात आणून दिलं, महिन्याचा किराणा भरून दिला तर मग तर लईच उड्या मारण टानाच. हा, आम्ही कष्ट करून खातोय म्हणून तर बरं आहे. घेणं ना देणं, नुसतंच बोलणं, नुसतं बड्या वाट्या करायच्या. काय दिलं आजपर्यंत? लईच सांगत होती मोबाईल मध्ये, हा हेड्यामध्ये लईच बोलत होती टळा. मी अशी करते, मी तशी करते. काय केलं आजपर्यंत? काय केलं? नुसतं बोलण्या पडेल तर काय केलं नाही. मग आलती ना मी बोलायला, मग समोरच बोलायचं. का नाही बोलली? का गेली पोराला घालवायला? मग काय मुंबईला गेलती का पुण्याला गेलती घालवायला पोराला? हा, नाव घेऊन बोल तर नाव घेऊनच बोलती राधाबाई, नाव घेऊनच बोलते. आता मी लय हेडोमध्ये होतं ना, नाव घेऊन बोलायचं. मग आता येऊ द्या राग, किती येतोय तीच मी पण बघते. आजचा हेडव बघितला मी. हा, मी काय एवढं टाकलं होतं की मी जाणार आहे विचारायला म्हणून टाकलं होतं ना. मग एवढं वाढवायची काय गरज होती? काय बोलायची एवढी काय गरज होती? काम कोणच्या अधिकाराने बोलायचं? काय मला घेऊन देऊन पुरवते का तुम्ही? आणून देता का तुम्ही मला? हा, मग त्याला म्हणतात बघणं. मग शोभलं असतं की बाबा हा ही आपल्याला सगळं पुरवती आणि आपण हिला कसं बोलायचं. भिवून तर गेलीच पाय लावून. तर चला, हेडवलंय मोठा झालाय. ही ज्या नादी लागून काय आम्हाला काय उपाशी मारायचं नाही बाई. ही काय आम्हाला देऊन दमत नाही. त्यामुळं आम्हाला आमचंच हातपाय चालवल्याशिवाय तर पोटाला अन्न नाही भेटणार. ही जर काय उठायचं तोंड आणि सुटायचं बोलत, फुकटचं तोंड आहे, किती बी रिकामं सोडायचं. तसं आम्ही नाही बाई, आम्ही मर्जीनं बोलतो. आम्हाला मर्जी आहे, आम्हाला इज्जत आहे. आम्ही इज्जतीने वागतो माणूस, तुमच्यासारखं रिकामं नाही. तर चला, काय नादी लागायचं. आणि हा घेतलं आता नाव, काय करायचं ते कर जा.